2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतांविषयी दावे करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी याच मालिकेमधला दुसरा बॉम्ब आज फोडलाय। गोपीनाथ मुंडे जर आमच्या सोबत असते तर 2014 ची निवडणूक हरलो नसतो असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। मात्र त्याही पुढे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती तोफ डागली आहे। 2014 मध्ये आमचं सरकार निवडून आलं असतं तर आमचे सहकारी मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या लोकांनी मला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, कारण मी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम काढली होती आणि त्यांना ती आवडली नाही। चव्हाण चालणार नाहीत असं आमचे सहकारी म्हणाले असते, त्यावेळेला मी स्वतः काँग्रेस श्रेष्ठींना गोपीनाथ मुंडे यांचं नाव सुचवलं असतं असा दावा देखील पृथ्वीराज चव्हाणांनी केला। नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत म्हणून मला मंत्री व्हायचंय असं मुंडे म्हणायचे असा दावा चव्हाणांनी काल केला होता। माझा विश्वास आहे की जर सगळं काही योग्य झालं असलं आणि गोपीनाथजी मुंडे काँग्रेस पक्षामध्ये आले असते तर आम्ही 2014ची निवडणूक हरलो नसतो। गोपीनाथ मुंडे हे मास लीडर होते आणि त्यांच्याबद्दल फक्त दिवंगत नेते म्हणू नका, त्यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे। नव्या पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे। इतिहास आपण लिहितो तेव्हा सगळं काही लिहितो असेल ते, त्यातली एक घटना आहे। 2014ला आमचं सरकार निवडून आलं असतं तर आमचे सहकारी मित्रपक्ष एनसीपीचे लोक होते, त्यांनी मला काही मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं, कारण मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काही मोहीम काढली होती, त्यांना ती आवडली नाही। आम्ही पृथ्वीराज चव्हाण चालणार असे आमचे सहकारी म्हटले असते कदाचित त्यावेळेला, मला माहित नाही, आम्ही निवडून आलो असतो तर। आणि त्यावेळेला मी स्वतः काँग्रेस श्रेष्ठींच्याकडे गोपीनाथजी मुंडे यांचं नाव सुचवलं असतं, आणि इतका तो सक्षम नेता होता, त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर होता। नागपूरच्या दोघा जणांनी मुंडेंना निवडून येऊ दिलं नसतं असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। मात्र सध्याचे शिवसेनेचे नेते आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा सध्या फेटाळून लावलाय। देवेंद्र फडणवीस गोपीनाथ रावांच्या विरोधामध्ये जाणं शक्य नाही असं सध्या प्रकाश महाजन यांचं म्हणणं आहे। नागपूरची दोघं मला काही निवडून येऊ देणार त्याचा कोड मला माहित नाही, आणि म्हणून म्हटले मला मंत्री व्हायचं, आणि दुर्दैवानं त्यांच्या पक्षामध्ये त्यांना योग्य ते स्थान मिळालं नाही। खरं म्हणजे मुंडे साहेब सिनियर होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे होतं, पण तो त्यांच्या पक्षाचा विषय माझा नाही आहे। आणि त्यामुळे जर कोणी म्हटलं असतं की तुम्ही अवमान त्यांचा केला, हे खरं नाही आहे। माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदरपूर्ण भावना आहे। काल पृथ्वीराज बाबा बोलले की गोपीनाथराव मुंडे असं म्हणले की नागपूरचे दोन लोक मला निवडून येऊ देणार नाहीत। या गोष्टीला माझा आक्षेप आहे। नागपूरचे दोन लोक कोण? त्याच्यातलं एक नाव गडकरी, दुसरं अप्रत्यक्षरित्या त्यांनी देवेंद्र फडणवीसला सुचवलंय, म्हणजे माझी जेवढी आकलन माहिती आहे। पण मी कुणाची शपथ नाही, मी माझ्या नातीची शपथ घेऊन सांगतो की देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथरावचं प्रेम एवढं होतं की जसं पाण्यात काठी मारल्यावर पाणी वेगळं होत नाही, तसं देवेंद्र फडणवीस आणि गोपीनाथराव कधी वेगळे होऊ शकले नसते। दादांत पृथ्वीराज बाबा खोटं बोलले आहेत की पंकजाशी ते वाईट वागतात का चांगलं वागतात का राजकारण करतात, ह्या चर्चेचा आज विषय नाही आहे। मी जसं म्हणलं की बहीण भावात जमत आहे नाही, पण दोन्ही बहीण भावाचं वडिलावर प्रेम असतं ना, तसं देवेंद्रचं गोपीनाथरावावर प्रेम होतं, त्याला कुणी नाही म्हणून सत्य।